हॅलो गाईज, तर आम्ही आज जात होतो इस्कॉन टेम्पलला. ते आहे लोकेटेड इन ठाणे. तर मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये जसं सांगितलं होतं की 2 दिवस आम्हाला स्लीप आउट आहे. तर आम्ही 2 दिवस पूर्ण फिरणार आहोत. तर आम्ही आता सकाळी किती वाजायला निघालो? 8 वाजायला निघलो आहे. आम्ही चाललो आहे CSTला. CST गेल्यानंतर आम्ही ट्रेन पकडणार. आम्ही जाणार ठाण्याच्या इस्कॉनला. तर मी बाकीचा ब्लॉग पूर्ण पुढे कंटिन्यू करते. ओके. ये हमारे टिकट्स, ये हम और ये हमारे लोकल. इकडे बघा. आम्ही पोहोचलो ठाण्याला. पोहोचल्यानंतर काय केलं आपण? इथे आम्ही लाईनमध्ये लागलो बससाठी बससाठी, जे आम्हाला इस्कॉन टेम्पलला सोडणार आहे. 92 नंबरचे. सो आता ही लाईन संपेल तेव्हा आम्ही बसमध्ये बसू आणि इस्कॉनला जाऊ. आम्ही पोहोचलो आहे इस्कॉन मंदिरमध्ये. आम्ही इथं प्रसाद खातो. आम्हाला प्रसादमध्ये पोहे भेटले तर खातो ना. आणि आम्ही प्लस कचोरीची ऑर्डर दिली आहे. कचोरी येणार कारण की इतका भूक लागला होता, खूप भूक लागली होती. फायनली आम्ही मंदिरात पोहोचलो आहे. आमचे दर्शन पण झाली आहे आणि प्रसादही घेतला आहे आणि तिथे थोडंसं बसून पण झालं आहे. तुम्ही बघू शकता मंदिर किती छान आर्किटेक्चर केलं आहे. कसं केलं आहे? एकदम बारकाईने डिझाईन काढली आहे. बघू शकता तुम्ही. हे आमचे 4 नमुने. तर आम्ही आता थोडेसे फोटो वगैरे काढतो आणि बाकीचा ब्लॉग नंतर कंटिन्यू करते. त्यासाठी फायनली गाईज आमचं इस्कॉन मंदिर फिरून झालं आहे. आम्ही चाललो हॉस्टेलला. खूप थकलो आहे. बसमध्ये मी झोप पण घेतली. फायनली आमचा प्रवास इथे संपला आहे. खूप सारी गर्दी होती. त्या गर्दीमध्ये आम्ही निघलो तेव्हा कुठे आम्हाला जागा झाली. सगळी ट्रेन दादरला खाली झाली. इतकी गर्दी होती, लिटरली सांगू शकत नाही. म्हणजे लिटरली चालायला सुद्धा जागा नव्हती. सगळे स्विच ऑफ झाले, आउट ऑफ सर्व्हिस. नाव एंड ऑफ आवर जर्नी. बाय बाय बाय. इथे आमचं ट्रॅव्हलिंग फिरून सगळं झालं आहे, सगळं संपलं आहे. आता चाललो आहे आम्ही हॉस्टेलला. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. या ब्लॉगला पण प्रेम द्या. कसं द्या? लाईक, शेअर आणि कमेंट करा. सबस्क्राईब हां, ते पण करा. ते पण खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. बाय बाय. हॅलो बाय. बाय बाय.